हॅलो नमस्कार. चला तर आज आपण बनवूया अख्खा मसूर, तो पण ढाबा स्टाईल. त्यासाठी आपण आता मस्त बारीक कांदा कट करून घेऊ. कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं. अख्खा मसूरला कांदा जेवढा जास्त तेवढी भाजी छान होती. मस्त बारीक कट करून घ्यायचा कांदा. बघा आता आपण एक हिरवी मिरची कट करून घेऊ. टोमॅटो बारीक कट करून घेते. कोथिंबीर. मस्त गॅसवर पातेलं ठेवून तेल टाकून घेऊ. तेल छान गरम झालं की नंतर आपण जिरे टाकून घेऊ. जिरे छान परतले की कांदा आता छान परतून द्यायचा. कांदा चांगला मऊ होऊन द्यायचा. मग कांद्याचा रंग बदलला आहे, चांगला मऊ व्हायला आहे. आता आपण अद्रक लसूण पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेऊ आणि टोमॅटो टाकून घेऊ. आता हे सगळं मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ. मिठाने बारीक होतं, मऊ पडतं सगळं. हिरवी मिरची कट करून घेतली होती ती टाकून घेऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे खायचा सोडा. कधी बी अख्खा मसूर करताना थोडासा खायचा सोडा टाकायचा. आता बघा सोडा टाकल्यानंतर कांद्याचा रंग बदलला आहे, पिवळसर कांदा झाला आहे. आता थोडीशी हळद टाकून घेऊ आणि घरचा काळा मसाला बनवलेला. हा काळा मसाला आम्ही घरीच बनवतो. थोडासा गरम मसाला. कुणी लाल मसाल्यात पण करतं, लाल तिखटात, पण आवडीनुसार आमच्यात काळ्या मसाल्यातलाच आवडतो. थोडंसं पाणी टाकून छान आता परतून घेऊ आपण मसाले. झाकून ठेवू. बघा कसे छान असे परतलेत, छान तेल सुटले. तर ह्याच्यामध्ये आपण अख्खा मसूर टाकून घेऊ. सगळंच अख्खा मसूर मी टाकणार आहे. कधी बी भाजी करायची असली का 7 ते 8 तास मसूर भिजून घ्यायचा. म्हणजे काय होतं, कुकरमध्ये लावायची गरज पडत नाही, पातेल्यात छान शिजला जातो. आता तुम्हाला जसं लागत तसं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. आता मला जरा थोडासा, आमच्या इथं पातळच आवडतो, जास्त घट्ट आवडत नाही. पातळ म्हणजे थोडी मीडियम साईज, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. मग असं नंतर बघितलं मी, छान असं शिजला आहे. तरी पण आपण मस्त लो फ्लेमवर थीर होऊन द्यायची. कोणतीही भाजी लो फ्लेमवर मस्त अशी थीर व्हायला ठेवली का छान तरी येते आणि चव पण उतरली जाते भाजीमध्ये. बघा छान मस्त कोथिंबीर वरतून टाकून घेतली. आता आपण काढून घेऊ. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपलं चॅनल नवीन आहे, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. बघा छान असा अख्खा मसूर तयार आहे. एक नंबर आणि जबरदस्त.